वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाबा 184 योने आहेत. त्यापैकी 83,99,999 योन्या ह्या अज्ञान योनी आहेत. एकच योनी आहे ती म्हणजे मनुष्य योनी आहे, ती ज्ञान योनी आहे. 83,99,999 योन्याला परमेश्वरानं बुद्धी दिली नाही, वाचा दिली नाही, स्वातंत्र्य दिलं नाही. परंतु मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपल्याला बुद्धी मिळते, स्वातंत्र्य मिळते आणि बुद्धी मिळते, वाचा मिळते. तर बाबा ह्या वाचेचा, बुद्धीचा, स्वातंत्र्यतेचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे ज्ञान किती प्रकारचं आहे? हे ज्ञान 2 प्रकारचं आहे. एक आध्यात्मिक ज्ञान आणि दुसरं पारमार्थिक ज्ञान. हे एक आध्यात्मिक ज्ञान आणि दुसरं भौतिक ज्ञान. भौतिक ज्ञान हे संसार सुखी करण्यासाठी कामी येते आणि आध्यात्मिक ज्ञान हे पारलौकिक ज्ञान आहे. अदृष्टपर म्हणजे पारलौकिक, आपण मृत्यूनंतर ते आपल्या कामी येते. मग आपण हे तर भौतिक ज्ञान तर घेतोच माणूस, परंतु पारलौकिक आध्यात्मिक ज्ञान आपण घ्यायला पाहिजे आणि आपलं पारलौकिक जीवन सुखी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मायबाबा या ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते तत्स्वमेव संसिद्ध कालेन आत्मनि विद्यते. ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. ज्ञानासारखं कोणतीही गोष्ट पवित्र नाही आणि हे ज्ञान झाल्यानंतर काही काळानं का होईना पण जीवाला परमेश्वराची प्राप्ती होते. जीवाला ह्या 184 यवनाच्या दुःखातून सुटून परमेश्वराची प्राप्ती होते आणि सुख प्राप्त होते. तर काही काळानं का होईना पण मिळते. तर माय बाबा ह्या जन्मात आपण राहिल्यानंतर आपण हळूहळू का होईना पण ज्ञान घ्यायला पाहिजे. मग ते गीतेचं ज्ञान घ्या किंवा ब्रह्मविद्याशास्त्राचं घ्या. तर हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि ज्ञान घेतल्यानंतर आपण कारण आपण आपलं पारलौकिक भलं होते. आणि मायबाबा आणि हे ज्ञान श्रीकृष्ण महाराज म्हणले की ज्या माणसानं ज्ञान घेतलं त्या माणसाला परमेश्वर प्राप्ती तर काही काळानं का होईना पण निश्चित होते. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की ज्या माणसानं हे ज्ञान घेतलं त्या माणसाला 184 योन्यापैकी फक्त मनुष्य योनीच भेटते. पुन्हा त्याला कुत्र्या मांजराचे जन्म भेटत नसतात. हा एक अतिशय मोठा फायदा आहे आपला. त्यामुळं मायबापू आपण ज्ञान घ्यायला पाहिजे आणि ज्ञान घेतल्यानंतर आपला समजा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला काय होतं आहे, आपला जन्म होतो. तर कोणता जन्म मिळतो आपल्याला? मनुष्याचा जन्म मिळतो. श्री अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं, देवा ऐती संतपेतो योग आचरित मानस अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छति. ते म्हणला, देवा मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्ञान घेतो पण माझं अर्धवट ज्ञान सुटलं तर मी काय करू? किंवा अर्धवट परमेश्वराचं चिंतन सुटलं माझ्याकडून आणि मी योगभ्रष्ट झालो तर माझं काय होईल? ते म्हणले, अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशस्तस्य विद्यते. कधीही त्याची विनाश होत नसतो कोणाचा ज्ञान घेणाराचा, परमेश्वर प्राप्ती करण्याचा. कारण नासतो विद्यते भावो नाभो विद्यते सता. सद्गोष्टीचा अभाव होत नसतो आणि असत गोष्टी टिकत नसते. अर्जुना हे ज्ञान हे सत आहे, परमेश्वराचं चिंतन हे सत आहे, तिथं काहीच नष्ट होत नसते ते. त्यामुळं तू हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न कर. आणि ते म्हणले, अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नई कल्याण कृत कच्चित दुर्गतीम तात कच्चित. आणि जो कोणी कल्याणकारी काम करत असेल त्याचं कधीही अकल्याण होत नसते. आणि
पार्थ तो माणूस पुन्हा जन्म घेतो. तर कुठं जन्म होतो त्याचा? प्राप्य पुण्य कृता नका नुसित शाश्वती सना सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. सुचिन आणि सुखी आणि श्रीमंत लोकांच्या घरी त्याचा जन्म होतो. सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. किंवा तिथं जर नाही झाला अथवा योगी न्याय किंवा योगी माणसाच्या जसे आत्री होते, आत्री ऋषी होते, माणूसाहेब माता होत्या, अशा कशा घरी अथवा योगी नामे योगी लोकांच्या घरी जन्म होतो. अथवा योगी नामे कुले भोवती धीमताम आणि येतं धी दुर्लभतारम लोके जन्म दिसम तत्त बुद्धिसयोगम लभते पौरदेकम. आणि तिथं गेल्यानंतर पूर्वदेहीची देही म्हणजे तुम्ही जे पूर्वदेहात चिंतन केलं किंवा पूर्वजन्मात ज्ञान घेतलं ते ज्ञान पुन्हा तुम्हाला तिथं आठवत आहे आणि तुम्ही त्या ज्ञानाकडे ओढले जातात. ह्रियते हे सोपसा आणि जिज्ञासोपे योग असे शब्द प्रमाणात वर्तते. आणि तुम्ही चार वेदाच्या ज्ञानाला ओलांडून पलीकडे जातात. शब्द ब्रह्मात वर्तते. प्रयत्नाधित्य माणूस तू असा प्रयत्न करणारा माणूस प्रयत्नाधित्य माणूस तू योगी संसिद्ध केली म्हणतं. अनेक जन्म संसिद्ध पण अनेक जन्म लागतात. अनेक जन्म संसिद्ध स्तुत्व येते परामगती आणि त्याला परामगती मिळते. परमेश्वर प्राप्ती निश्चित होते. मायबाभाऊ हे ज्ञान आता घ्या. ज्ञान घ्यायला सुरुवात करा. तुमचा सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होईल. तिथं तुम्हाला पुन्हा हे ज्ञान आठवलं जाईल आणि तुमचं तिथं भलं होईल. तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल. मायबाभाऊ त्यामुळं ज्ञान हे महत्त्वाचं आहे. कारण न्याय ही ज्ञानेनं सदृशम पवित्र मिळवले ते आजचं श्रीकृष्ण महाराजांना सांगितले. ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही. त्यामुळं ज्ञान घ्या आणि आपलं बल करून घ्या. परमेश्वर प्राप्ती करून घ्या आणि ह्या 184च्या यवनाच्या दुःखातून सुटून जा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.